सो हार्मोनियम काढलेली आहे फायनली वरती. किती दिवसानंतर? यावेळेस तर आपण काय म्हणतात दसऱ्याला तर इथे पण नव्हतो. महिन्यानंतर नाही, डायरेक्ट 1.5-2 वर्षानंतर. 1.5-2 वर्ष नाही, मागच्या दसऱ्याला काढली ते आले होते तेव्हा काढली होती वाजवायला. आईन ते येऊन 3 वर्ष झाले उगल मुगले. तो ब्लॉग पण ऑलरेडी आहे पोस्टेड. सो ही जी हार्मोनियम आहे ना, इथे ह्यांचा हा स्टुडिओ आहे आणि ही जी हार्मोनियम आहे ना ती मी ह्यांना बड्डेला गिफ्ट केलेली होती नाही का. आणि म्हणजे आमचं जेव्हा नवीन लग्न झालं आणि ऑगस्टमध्ये लग्न झालं आणि सप्टेंबरमध्ये ह्यांचा बर्थडे होता नाही का. बाहेरच घ्या ना नाही का. चल बच्चा एक बाहेर. मिनिट थांबा, मी सांगते तुम्हाला स्टोरी थोडीशी. बस नाही तर खालीच इथे सारंग पण थोडे करेल. हो मग ते यूज नाही केल्यामुळे झालं ना. सो ही जी हार्मोनियम आहे ना, ही मी त्यांना बर्थडेला गिफ्ट केलेली होती. माझा आवाज येतोय का? जात असेल माझा आवाज? तर ह्यांनी ती काही यूज नाही केली कारण की आमच्याकडे ऑलरेडी पियानो आहे आणि ह्यांचा एवढा काही यूज नाही झाला. गावाला होतो तोवर आम्ही वापरली, म्हणजे कोविडमध्ये आम्ही 2 महिने गावाला होतो तेव्हा थोडीफार यूज झाली. त्यानंतर जेव्हा मी पुण्याला आलो त्यानंतर यूजच नाही झाली आणि मध्यंतरी आम्ही 2दा-3दा काढली होती वाजवायला, म्हणजे आई बाबा आल्यावर तेव्हाच. आणि फक्त दसऱ्याला वाद्यपूजनसाठी आम्ही काढली होती आणि मागच्या वर्षी तर काढलीच नाही कारण की आम्ही होतो मुंबईत. तर फायनली आता ही आज आम्ही काढली आहे कारण की ही थोडी रिपेअर करायची आहे. काय प्रॉब्लेम येतोय ह्याला? हां, ते मला नाही समजत. सो थोडाफार काय एकच ह्याला कॉर्डला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर मग आता तेच आम्हाला नीट करायची आहे. आणि ही हार्मोनियम जाणार आहे आमच्या मोठ्या मुलाच्या घरी, म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या घरी. आम्ही ही हार्मोनियम वीरला देणार आहोत कारण की वीर आता हार्मोनियमचे क्लासेस म्हणजे लावलेले आहेत आणि त्याच्याकडे ऑलरेडी एक पेटी आहे जी की गडाकताईंनी दिली होती आणि आता त्याला ही इकडेच अशी पडून आहे, त्याच्यामुळे म्हटलं ही देऊयात. तर ही आता आम्ही वीरला देणार आहे, म्हणजे वीरची ती चांगली यूज होईल. नवीनच पेटी आहे, काहीच म्हणजे 10% पण यूज नाही केलं आहे आपण याचं ना. काय वाटतं का मान हलवायला? बायकोने एवढी गिफ्ट केली, हात सुद्धा लावला नाही लवकर. किती वाजवली? 10%च वाजवली आहे. आता माझं पोरग वाजवल. तर आता ही आम्ही वीरला देणार आहोत. तर ही जर आता आज चाललो आम्ही आळंदीमध्ये, तिथे ह्यांनी कॉल करून विचारलंय, तर तिथे सारंग कसं जाऊन बसला, तर त्याच्याशी काही प्रॉब्लेम येतोय तर तेच आज नीट करायचं आहे. तर ती घेऊन जातोय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत परत गावाला रविवारी. तर मग जाताना आम्ही घेऊन जाऊ आता ही पेटी. तर पहिला ही आता आम्ही नीट करून आणतो. सारंग, ए सारंग. आणि किती मस्त होती बघा ना, म्हणजे असं इथे काच वगैरे आहे, छान होती एकदम. कलर पण छान आहे. पप्पांची चॉईस होती, पप्पानी मीच गेलो होतो आणायला. आणि ही आम्ही नाशिकला घेतली होती, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतरच घेतली होती मी, बरोबर पहिल्या बर्थडेची. हो, मी ते मगाशीच सांगितलं ना. हो निघूयात, चलो. हॅलो, नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता तुम्ही बघितलं असेल तर आम्ही चाललो आहोत आळंदीमध्ये. ही पेटी आम्हाला नीट करून आणायची आहे आणि संडेला आम्ही जाणार आहोत गावाला. म्हणजे आमचे मोठे बाबा आहेत, म्हणजे माझे मोठे सासरे जे की मुंबईला असतात, तर त्यांचा कार्यक्रम आहे रिटायरमेंटचा. तर ते म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सॅटर्डेला ठेवला होता, पण सॅटर्डेला ह्यांना वेळ नव्हता आणि नानांचं चाललं होतं, म्हणजे माझे जे छोटे सासरे आहेत त्यांचं चाललं होतं की तुम्ही याच करून, तर यांना वेळ नव्हता. तर मग सॅटर्डेचं त्यांनी आता संडेला केले, म्हणजे आम्हाला जाता येईल, कारण की त्या दिवशी असं कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे. सो नानांचं थोडंफार नियोजन आहे, तर मग त्यासाठी त्यांना हे सुद्धा हवेत तिकडे. तर मग आम्ही आता संडेला जाणारच आहोत, तर म्हटलं ही पेटी घेऊन जाऊयात. ॲक्च्युली त्या दिवशी आम्ही संगमनेरला गेलो ना, तेव्हाच दादा ह्यांना म्हणत होते की आपण जाऊया तिथे, म्हणजे त्यांना एवढं माहीत नाही पेटीमधलं, तर दादा म्हणे आपण जाऊ इथे सिटी गावात आणि वीरसाठी पेटी वगैरे घेऊन येऊ असं. तर मग मी त्यांना बोलली की ह्यांची आहे, पडलेलीच आहे, घरी यूज नाही होते, तर वीर यूज तरी करेल. सो आता तीच आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि हे इकडे मला चिडवत आहेत,
तर आमच्या दोघांचं पण तेच म्हणणं आलं का पुण्याला जी आहे पेटी ती नवीनच आहे, सो तीच आम्ही घेऊन जाऊयात करून आपण. तर मग आता ही रेडी करतो आम्ही व्यवस्थित आणि देन आम्ही आता संडेला जाताना ही घेऊन जाऊ. तर कनेक्ट राहा. आता आजच्या व्लॉगमध्ये काय काय होते तुम्हाला समजेलच. इव्हिनिंगला स्टार्ट केलं आहे, वाजले आहेत 6. तर बघूयात. तर आज आम्ही बाहेरच खाणार आहे. चलो नको काढू म्हणते नो. चेंज हे सिरी प्ले मन जाई जाई फ्रॉम एप्रिल मे 99. मस्त सॉन्ग या सारंग. आता हे ऐकायचं. ऍपल म्युझिकचा हाच प्रॉब्लेम. Or ask for your music in a different app. नवीनच वापरली नाही सो पेटी आता आम्ही तिथेच ठेवली. 2 दिवस लागतील ते बोलले काम करायला. तर ते आम्हाला परवा देणार आहे. तर परवा आम्ही परत घ्यायला येऊ पेटी. आणि आता आम्ही चाललो आहोत पुढे. बघू आता अजून काय प्लॅन ठरतोय. रिलायन्सला आलो आहे. जरा थोडंफार सामान घ्यायचं आहे, ते घेतो आता. सारंग चलो. ग्लास आहे का? छान, मला आवडले. किती आहेत? सो आम्ही ना जेव्हा पण कधी या रोडला येतो ना, या रोडलाच किगाचा आईस्क्रीमवाला आहे. आणि हा रोड लागला का सारंगला काय समजतं काय माहिती. सारंग समोरून म्हणतो आईस्क्रीम आईस्क्रीम. काय बोलतोय सारंग? ते बघ दाखवलं त्याने. शपथ, त्याने डायरेक्ट ते किगाच्या शॉपलाच हात लावला, हात दाखवला. काय सारंग तिकडे पोट दाखवला. हा सारंगला खायची. आता तू मागे लागणार. चल जाऊया आपण आईस्क्रीम. जेवलं नाही काय आईस्क्रीम. बरं चालेल. आता मला ऍक्च्युली डॉक्टरकडे जायचं आहे. सो डॉक्टरकडे आलो आणि डॉक्टरच्या लाईन मध्येच केकाचा आहे. सो आता मी डॉक्टरकडे जाऊन येतो. देन मग सारंगला आईस्क्रीम खाऊ घालू. काय सारंग? सारंग काय आहे? स्ट्रॉ. ते नाही पाहिजे. ते नको आम्हाला. स्ट्रॉ. मज्जा करतात बापले. इथे आईला विचारत पण नाही. आणि उगल मुगले मला. सारंगची तोंड. मिशी आली सारंगला. सारंगला मिशी आली. काय म्हणत होती? काहीच तुम्हाला नाही. द्यायलाच प्यायला चॉकलेट. म्हटलं आज काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून चॉकलेट मिल्कशेक ऑर्डर केलं. सारंगच भाजी मारली. सारंगच पितोय. सारंगने ताव सारंगच मारला. पितोय. मग काय आम्ही देत पण नाही. आता कसं सोड म्हणते. सारंग मी इकडे एवढं सगळं सांडवलं. रिॲक्शन कसं देत होतं सारंग तू सांडवल्यावर? सारंग काय केलं सारंगने? ओ आई. आईने सांडवलं ना बरोबर. आईला बरं होतं बेटा. थँक्यू थँक्यू.
खा आता. त्याच्यातच सोप आहे आणि तो मला भरवत आहे. अयो पल्ली. सो आत्ताच आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. बाय करा सगळ्यांना. बाय बाय. तुला कोणाकोणाला बाय बाय करायचं? दादा दीदी कोणाकोणाला करायचे सांग सांग ना. चलो बाय.